यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत। आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष प्रकाश जंगम सकाळपासून इथे आहेत, जवळजवळ मला वाटतं ते पहाटे 6 वाजता इथे येऊन मैदानाची पाहणी करून गेले। आमचे अध्यक्ष अशोक जंगम हे देखील त्यांच्याबरोबर इथे उपस्थित होते, परंतु त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम असल्यामुळे ते थोड्याच वेळात पोहोचतील असा निरोप त्यांनी आमच्या कार्याध्यक्षांकडे ठेवलेला आहे। नंदकुमार जंगम याला काय बिर्याणी मगाशी मिळाली होती, आता घेऊन खा, आता आलेत। सामन्याला सुरुवात झालेली आहे। सुनील जंगम सामना करतायत। बॉलर्स नेम गालदेवचा एक प्रतिनिधी पाठवा। परेश गालदेव संघाकडून पहिलं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आलेले परेश यांचा पहिला चेंडू सुनीलला समाधान आहे, परंतु त्यांनी लेग बाय पद्धतीची एक धाव आपल्या संघासाठी काढलेली आहे। संघाची धाव संख्या 1 लेग बाय। दुसरा चेंडू शुभम यांना पाहूया, शुभम आपल्या संघासाठी काय करतात ते। सुंदर असा फटकवलेला चेंडू आणि 6 धावा, षटकार, पंचांचा इशारा। डीजे हॅलो ओमकार जंगोर पप्पू यांच्याकडून शुभमच्या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय। शुभमच्या बॅटमधून पाहिला आपण एक पहिल्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत षटकार पाहिला। तसेच आपले गणपत नाना शुभमच्या वडील यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। यावेळी मात्र चांगला चेंडू, तितकं चांगलं प्लेसमेंट होतं शुभमच्या माध्यमातून, त्यावेळी ते मात्र एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर। अतिशय शांत संयमी पद्धतीची खेळी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। आता मात्र स्ट्राईक वर येतोय पुन्हा एकदा सुनील, ज्यांनी पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजी मार्क सज्ज होतोय सुनील। यावेळी पुन्हा एकदा ऑफ साइड दिशेने कटलेला चेंडू, एक धाव धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा धावून पुन्हा तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी होतो। चांगली फेकी होते, कनेक्शन सुद्धा चांगलं होतं, पण गुड रनिंग बिटवीन द विकेट्स बनावं लागेल ते शुभम आणि सुनील यांना। त्यावर येत आहेत 3 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11 आकड्यावरती। धावसंख्या झाली ती 11। चार चेंडू अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू बाकी असतील। चांगली ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते शुभमच्या आणि सुनीलच्या बॅटमधून। सेमीफायनलचा हा मुकाबला धारदेव विरुद्ध गायदेव। यावेळी मात्र पुन्हा एकदा शुभमच्या बॅटमधून ताकदवर प्रहार, चेंडूला पाठवतोय सीमा रेषा पार, पंचांचा इशारा, दणदणीत खणखणीत चौकार। कमॉन डीजे चेंडू पाहूया, स्ट्राईकवर असेल पुन्हा एकदा शुभम, नक्कीच मोठा फटका घेण्याचा प्रयत्न असेल। यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, अटेम्प्ट यावेळी अनसक्सेसफुल। षटक क्रमांक 1 मैदानामध्ये संपताय, धावसंख्या मात्र स्थिर होते ती 15 या आकड्यावरती। चांगली फटकेबाजी पाहायला मिळते शुभम आणि सुनीलच्या माध्यमातून। ओमकार जंगम गायदेव यांच्याकडून प्रत्येक गोलंदाज जो शुभम आणि सुनीलची विकेट घेईल त्याच्यासाठी 100 रुपयाचं 101 रुपयाचं पारितोषिक असेल, याची आपण नोंद घ्यायची आहे। तसेच आमच्या गावचे लाडके अरुण जंगम यांच्याकडून शुभम यांच्या प्रत्येक षटकारासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद। षटक क्रमांक 2 हर्षलच्या माध्यमातून आपण आता मैदानामध्ये पाहणार आहोत। षटक क्रमांक 2 संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल तो हर्षल, त्याचा सामना करेल दादर संघाचा धडाकेबाज फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू शुभम सुनीलच्या रूपाने।
यावेळी एक आगळ्या वेगळ्या शैलीचा फटका आणि झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय सुनीलचा. एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न सुनीलच्या बॅटमध्ये आपण नक्कीच पाहिला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये. यावेळी त्याच पद्धतीचा फटका त्याला खेळायचा होता. फटका त्या ठिकाणी फसला होता परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होती ती सुनील आणि शुभमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हर्षल्याचा सामना आता करण्यासाठी स्ट्राईकवर आला तो भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज शुभम याने पहिल्या षटकामध्ये एक षटकार चौकार ठोकला होता. त्यावेळी आता नक्की त्याच्याकडून षटकार चौकारांची अपेक्षा असेल. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता चांगला कटवला अशा दिशेने एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल परंतु त्याच्यावर वाटतं चांगली फेकी होती आणि एकेरी धावेवर समाधान मला वाटतं ते शुभम आणि सुनील याला अप्रतिम असं कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांच्या मध्ये पाहतोय आपण. शांत संयमी खेळी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्येला होता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. दुसरं षटक हर्षलच्या माध्यमातून मैदानामध्ये प्रगती पथावर. पाहूया पुन्हा एकदा सुनील आता येतो फलंदाजी मार्कवर. यावेळी पुन्हा एकदा एक आगळा वेगळा शैलीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका या ठिकाणी फसतो. चांगलं एक्सटेन्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तिसऱ्या चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिर होती ती 17 या आकड्यावरती. आतापर्यंत हर्षल याचं खूप कौतुक करावं लागेल. 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि धावा मात्र खर्च केले त्या फक्त आणि फक्त 2. आता काहीतरी वेगळ्या शैलीचा फटका सुनीलला खेळावा लागेल. 2 चेंडूच्या अटेम्प्ट नंतर त्याला काही यश भेटत नाही. यावेळी मात्र भिरकावून द्यायचा प्रयत्न लेग साईड त्या ठिकाणी विघ्नेश तुम्हाला दिसेल आणि झेल मात्र धरतीला केला जातो. एक धाव धावून पूर्ण आणि एकेरी धावेवर समाधान मला लागताना सुनील सारख्या मोठ्या फलंदाचा झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. नक्कीच सुनील या ठिकाणी महागडा साबित होऊ शकतो. जर गायदेव संघ हा सामना विजयी झाला तर प्रणय जंगम यांच्याकडून 1,500 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 बॉल झाले. 4 अजून 2 चेंडू बाकी असतील. यावेळी पुन्हा एकदा ताकदवर फटका घ्यायचा प्रयत्न होता. फटका लेग साईडच्या दिशेने सजवला. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. त्याच्यावर मात्र थोडीशी स्लो अशी फेकी. चांगलं कलेक्शन परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल ते शुभम आणि सुनील याला. पंचांचा इशारा त्या ठिकाणी अतिशय चोख भूमिका त्या ठिकाणी पार पाडतायत आणि येथे फक्त 1 शॉट एकेरी धाव. 21 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल दुसऱ्या षटकातील. यावेळी मात्र शुभमच्या बॅट मधून ऑफसाईडच्या दिशेने हा फटका आणि शुभम मात्र या ठिकाणी बाद होतोय. जो जल्लोष मैदानामध्ये साजरा केला जातोय. मोठा गडी बाद करण्यात यश येते गायदेव संघाला आणि गोलंदाज हर्षल याला. आपण पाहिलं फक्त 6 धाव आपल्या दुसऱ्या षटकामध्ये खर्च केले तर गोलंदाज हर्षल यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/21. जवळजवळ 10.5च्या सरासरीने धावा कुठले त्या भारतीय संघाने. आता नवीन फलंदाज शुभम याची जागा भरून काढण्यासाठी येतो. 45 नंबरची जर्सी परिधान केलेला हिटमॅन सागर. चला गायदेव संघ थोडी घाई करायची. 21 धावा 1/21. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक नवीन गोलंदाज या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये गोलंदाजी करेल. प्रज्वलच्या रूपाने संघाकडून तिसरा वैयक्तिक पहिलं षटक हाताळेल तो प्रज्वल. त्याचा सामना करेल भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुनील. पहिला चेंडू प्रज्वलचा सामना करेल सुनील. यावेळी मात्र रिवर्स आटेमध्ये चेंडूला पाठवत आहे सीमा रेषा पार.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो त्या ठिकाणी, कारण की सुनीलच्या बॅटमधून एक आगळीवेगळी खेळी केली जाते. प्रत्येक दिशेने त्याच्या बॅटमधून फटके लगावले जात आहेत. त्याचाच मोबदला की काय क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडंसं बदललं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत क्षेत्ररक्षक, सज्ज होत गोलंदाज प्रज्वल आणि सज्ज असे फलंदाज सुनील. यावेळी पुन्हा एकदा आगळा खेळ पटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल मात्र धरतील दान आणि सुनीलचा झेल, दुसरा झेल या ठिकाणी सुटलाय आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एकेरी धाव. अशा 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश येत ते फलंदाज सुनील आणि सागर यांना. या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 आकड्यावरती. अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडू बाकी असतील. आता मात्र सागर थोडासा काही कानमंत्र देतो, कुठच्या प्रकारचा फटका खेळला पाहिजे, चौका षटकार कशा प्रकारे मारले पाहिजे, असा काहीसा कानमंत्र सागरच्या माध्यमातून देण्यात येतो. सुनील याला नक्कीच आता तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा चेंडू प्रज्वलच्या माध्यमातून त्याचा सामना करेल सुनील. यावेळी लेक्साच्या दिशेने विरकावला पाहूया. क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेल पुन्हा एकदा धरतीला दान, एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, फेकी चांगली होते, कलेक्शन सुद्धा चांगलं होते आणि 2 धावा यशस्वी त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. 1 बाद 29. सुनीलला मला वाटतं थोडीशी एनर्जी ड्रिंकची गरज असेल. सुजित आपण त्यांना पाणी नेऊन द्यायचं या षटकाच्या समाप्तीनंतर. चौथा चेंडू, यावेळी फुलटा चेंडू चांगला कटाला होता दिशेने, गॅप मध्ये हा चेंडू थोडंसं क्षेत्ररक्षण आणि चेंडूला पाठवला पुन्हा एकदा सीमा रेषा पार, चौकार. चार चेंडूच्या सामन्यानंतर धावदेव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 33 33 या आकड्यावरती. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते सुनीलच्या माध्यमातून. अजून सागरला आपण स्ट्राईकवर पाहिलं नाही. तिसऱ्या षटक यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, एक धाव धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी नाही केला जात. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. अजून तिसऱ्या षटकातील एक शेवटचा 1 टू गो चेंडू असेल प्रज्वलच्या माध्यमातून. अतिशय शांत संयमी पद्धतीने चालू असलेला हा सेमीफायनलचा सामना टीम दहारदेव विरुद्ध टीम गायदेव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गायदेव संघाकडून, तितकी चांगली अव्वल दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळते दहारदेव संघाकडून. आता नवीन फलंदाज सागर पाहतोय आपण स्ट्राईकवर. सागरच्या माध्यमातून हा टाकावर फटका पाहूया. चेंडू नो मॅच लँड मध्ये, सीमा रेषा पार, चौकार. ते 38 चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षणाला काही यश नाही आलं आणि चेंडू पाठवला तो जो 4 धावांसाठी सुनील याच्या बॅटमधून. 38 धावा, 38. अजून ओमकार जंगम याच्याकडून प्राइज ऑन असेल. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल त्यांच्याकडून. तसेच आमच्या गावचे गणपत जंगम यांच्याकडून जर या षटकामध्ये 12 धावा कुटण्यात आल्या तर 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून देण्यात येईल. याची दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद सुजित दादा. सुजित दादाच्या माध्यमातून फलंदाजांना पाणी पोहोचवण्यात आले आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो त्या ठिकाणी. षटक क्रमांक 4 वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन येईल तो सचिन. त्याचा सामना
तसेच जर या शेवटच्या षटकामध्ये सुनील आणि सागरच्या जोडीने 22 धावा कुठल्या तर पार्वती एंटरप्राइजेस वरली यांच्याकडून 1000 हॅलो 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पाहूया सूरज क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. MB जंगम यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 षटकार 1100 रुपये बक्षिसांची या ठिकाणी लयलूट केली जाते प्रेक्षक वर्गाकडून. त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. पूर्ण ओव्हर मध्ये जर 3 षटकार कुठले तर MB जंगम यांच्याकडून 1100 रुपये, सोमेश्वर महाराज यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कोच निलेश जंगम त्या ठिकाणी थोडस गायडन्स करतात आपल्या खेळाडूंना. त्याला थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. षटक क्रमांक 4 वैयक्तिक पहिला संघाकडून 4थं षटक घेऊन येतो तो सचिन. हॅलो यावेळी मात्र निर्धाव चेंडू वेगवान गतीचा मारा पाहायला मिळतो सचिनच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुनील याला काही समजलं नाही. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि निर्धाव चेंडूची मैदानामध्ये सांगता होते. आता उर्वरित चेंडू असतील शेवटच्या आणि हातामधल्या षटकामधील 5 चेंडू बाकी असतील. स्ट्राईकवर असेल फलंदाज सुनील. यावेळी मात्र सुनीलच्या बॅट मधून ताकदवर फटका चेंडूला पाठवत आहे. सीमा रेषा पार चौकार. जे मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल की कृपया आपण बाउंड्री सीमेरेषेवर जाऊन थांबायचं जेणेकरून चेंडू आपल्याला लवकरात लवकर परत भेटेल. सचिन कृपया आपले कार्यकर्ते सीमेरेषेलगत पाठवायचे आहेत. तिसरा चेंडू सचिनच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामना करेल सुनील. यावेळी पुन्हा एकदा रिवर्सचा अटेम्प्ट फटका त्या ठिकाणी चांगला सजवला. एक धाव धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. चांगली क्षेत्ररक्षण होते, चांगला फेकी त्या ठिकाणी होते परंतु चपळ गतीने 2 धावा मात्र पूर्ण होत आहे. सागर आणि सुनीलच्या माध्यमातून या 2 धावेने धावसंख्या येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 आकड्यावरती. अजून ही शेवटच्या हानावरच्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. अजून ही 16 धावा कुटवायला लागतील तर 1000 रुपयाचं पारितोषिक पार्वती एंटरप्राइजेस यांच्याकडून लागू होईल. यावेळी मात्र ताकदवर हाय अँड हँडसम पाहूया चेंडूला पाडलं सीमा रेषा पार पॉवरफुल षटकार. लगेच चेंडू प्राप्त झाला. हा घुटनाटेक षटकार पाहिला आपण सुनीलच्या माध्यमातून. नवीन नवीन फटक्यांची आपल्याला या ठिकाणी ओळख करून देतोय तो फलंदाज सुनील. अजून 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 50 या आकड्यावरती. 360 प्लेअर धादो संघाचे सुनील. प्रकाश जंगम यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळी मात्र बॅटची कडा घेते आणि सुनील मात्र बाद होतोय. यावेळी मात्र खेळाडूवृत्तीचं दर्शन होतं सुनीलच्या माध्यमातून आणि दुसरा गडी बाद होतोय सुनीलच्या माध्यमातून. चांगली ताकदवर फलंदाजी केली सुनील यांनी त्यासाठी नक्कीच याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय. 18 नंबरची जर्सी घातलेला विराट कोहली कट्टर समर्थक आनंद अर्थातच अँडी त्याच्या 50 धावा
त्याच्याकडून नक्कीच शेवटच्या चेंडूमध्ये मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल. 50 धावा झालेल्या आहेत. षटकाराची नक्कीच अपेक्षा असेल आणि आपल्याकडून यावेळी नक्कीच चांगला फटका सगळ्याला विघ्नेश चेंडू खाली होता आणि अव्वल दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपला होता विघ्नेशच्या माध्यमातून आणि तिसरा गडी बाद होतोय. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद करण्यात यश येत होतं गोलंदाजाला. ते गाडी 50 या धावसंख्येवरती धावसंख्या विसावलेली धारदेव संघाची. पाहूया आमच्या गाळदेव संघाला 51 धावांची आवश्यकता विजयासाठी. पाहूया गाळदेवचे हे खेळाडू ही धावसंख्या पूर्ण करतायत की नाही. धारदेव संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला शुभम जंगाव धारदेव संघाचे कर्णधार. आता 3000 रुपये दिले जातील. आपल्या खेळाचं प्रदर्शन करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या धारदेव संघाला. सामना त्वरित चालू करा. गाळदेव संघाचे सलामीचे फलंदाज गाळदेव संघाचे सलामीचे फलंदाज कृपया लवकरात लवकर मैदानात यावे. विकास जंगम गाळदेव यांनी कृपया स्टेजवर यायचे. विकास जंगम गाळदेव. गाळदेव संघाचे संघमालक विकास जंगम. संघमालक वाघावळे अभिषेक जंगम. धारदेव सागर जंगम. मोळेश्वर डॉक्टर विजय स्वामी. गाळदेव विकास जंगम. रायरेश्वर पद्माकर जंगम. घोणसपूर निलेश जंगम. तळदेव प्रणय जंगम आणि चकदेव मनेश जंगम यांनी कृपया लवकरात लवकर महाराजांच्या शिवप्रतिमेजवळ पोहोचायचं आहे. आयकॉन योगेश जंगम मोळेश्वर. विजय जंगम वाघावळे. अजित जंगम चकदेव. शुभम जंगम धारदेव. पृथ्वीराज जंगम रायरेश्वर. सार्थक जंगम घोणसपूर. निलेश जंगम गाळदेव. शुभम जंगम तळदेव यांनी देखील कृपया शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजवळ यायचं आहे. फक्त शुभम येऊ शकत नाही कारण तो क्षेत्ररक्षण करतोय. शुभमचा कोणी प्रतिनिधी पाठवा तिकडे. ऑक्शन चालू आहे. गाळदेव संघाचे सलामीचे फलंदाज हरीश आणि गौरव हे सलामीला आलेले आहेत. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पण पहिलं षटक घेऊन येत आहेत संजय जंगम. मीरा भाईंदरमध्ये नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. अभिनव विद्या मंदिरामध्ये अभिनव शाळेकडून खेळणारे संजय जंगम. ठाणे जिल्ह्यामध्ये नावाजलेले खेळाडू. जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणारे संजय जंगम. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक असं आपलं पहिलं षटक घेऊन येत आहेत.
पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. आणि गालदेव संघाकडून सलामीचे फलंदाज हरीश सामना करतायत संजय जंगम यांचा. 24 चेंडू मध्ये 51 धावाची गरज. पाहूया गालदेव संघ या धावांचा पाठलाग करताना. संजय जंगम सामना चालू करा त्वरित. संजय जंगम यांचा सामना करतायत गालदेव संघाकडून हरीश. उंच तुटलेला चेंडू, उत्तम असा सुंदर असा कॅच पकडलेला शुभम जंगमाने. पहिल्या चेंडूवरती संजय जंगमांना विकेट मिळालेली आहे गौरव यांची. नाव काय त्याचं दुसरा आलेला फलंदाज सचिन. सचिन जंगम गालदेव संघाकडून आलेले फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत ते. 0 धावा 1 गडी बाद. पहिल्याच चेंडूवरती संजय जंगम यांनी विकेट मिळवलेली आहे. चला दुसरा चेंडू संजय जंगम यांचा सामना करतायत सचिन. गालदेव संघाकडून नवीन आलेले फलंदाज सचिन. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देत आहेत ते. संजय जंगम यांचा दुसरा चेंडू. सचिन जंगम सामना करतायत आणि बॉल त्रिफळाचित केलेला आहे. सचिन जंगम यांना काही चेंडू समजलेला नाही आणि त्रिफळाचित झालेला आहे. संजय जंगम हॅट्रिक बॉलवरती आहेत. संजय जंगम यांनी जर या उपलब्ध आहे आपले शाखा क्रमांक 193 वरळीगाव यांचे शाखा समन्वयक संतोष सोमाजी जंगम यांच्याकडून जर हॅट्रिक येते तर 1001 रुपयाचं बक्षीस आपल्यासाठी आलेलं आहे. संजय जंगम आपल्याला 1000 रुपये कमवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. 0 धावा 2 गडी बाद गालदेव संघाचे नवीन आलेला फलंदाज नाव काय ओमकार. बघूया आता काय ओमकार करतात आपल्या स्वरूपामधून. काहीतरी ओमकार निर्माण करतायत का आपल्या संघासाठी. आपल्या संघाचं खातं अजून उघडलेलं नाही. गालदेव संघाचे 0 धावा 2 गडी बाद झालेले आहेत. चला हॅट्रिक बॉल संजय जंगम यांचा. ओमकार यांना आणि संतोष जंगम यांचे 1001 रुपये वाचलेले आहेत. त्यांच्या छातीत पुन्हा स्कीम लागू राहिली अशी त्यांची इच्छा आहे. संजय जंगम यांच्यासाठी फायनल पर्यंत इच्छा त्यांनी पूर्ण करावी. एक धावा 2 गडी बाद गालदेव संघाचे. गौरव पाहूया संजय जंगम यांचा गौरव कसा काय सामना करतात ते. आपल्या षटकातील 4था चेंडू संजय जंगम यांचा. पाहूया कसा काय सामना करतायत ते गौरव. आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. अजूनही 50 धावांची गरज आहे गालदेव संघाला. संजय जंगम यांचा चेंडू काही समजत नाहीत परंतु पंचांचा इशारा अंतर्गत अशी 1 धाव अतिरिक्त धावांमध्ये भर. धावसंख्या पोचलेली आहे 2 वरती. संजय जंगमांचा पुढचा चेंडू पाहूया गौरव यांच्यासाठी काय करतायत ते गौरव. उंच चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बॉल क्लीन बॉल घेतलेला आहे संजय जंगम यांनी. 2 बॉल अगोदर
दोनच. 3 गडी बाद 2 धावसंख्या गाळदेव संघाची. 51 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात ही अवस्था झालेली आहे. पाहूया संजय जंगम यांचा पुढचा चेंडू. हर्षल यांना काही समजतोय का नाही आणि हर्षल यांना काही समजलं नाही. पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त अशी एक धाव. पुढचा चेंडू हर्षलला पाहूया काय करतायत ते, आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. उंच तटवलेला चेंडू, कॅच टिपण्याचा प्रयत्न आणि हा देखील कॅच टिपलेला आहे अनिल जंगम यांनी. संजय जंगम यांचा चेंडू. ऋषभ पंत नवीन आलेले खेळाडू गाळदेव संघाकडून. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. संजय जंगमचा चेंडू तटवण्याचा प्रयत्न. शुभम जंगम यांनी सुंदर असा क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धाव घ्यायचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे ऋषभ यांनी. आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 5. गाळदेव संघाची 4 गडी बाद धावसंख्या 4 गडी बाद धावसंख्या 5. संजय जंगम यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करून 4 गडी बाद केले गाळदेव संघाचे. पाहूया दुसरं षटक. प्रेम जंगम वैयक्तिक असं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. प्रेम जंगम सामना करतायत प्रणय. सामना करतायत प्रणय जंगम. ओमकार जंगम गाळदेव संघाकडून सामना करतात प्रेम जंगम यांचा. प्रेम जंगम यांची सुद्धा गोलंदाजी खूप सुंदर आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारे प्रेम जंगम यांची बॉलिंग सुंदर अशा बॉलिंगचं प्रदर्शन प्रेम जंगम करतायत. ओमकार जंगम यांना काही प्रेम जंगम यांचा चेंडू समजत नाहीये. कृपया ओमकार स्ट्राईक वरती आहेत आणि त्यांना गोलंदाजी करत प्रेम जंगम. दुसऱ्या चेंडूवरती वाईट पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा. पंचांचा इशारा, वाईट पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त अशी एक धाव गाळदेव संघाला मिळालेली आहे. गाळदेव संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 7. प्रेम जंगमचा पुढचा चेंडू सामना करतील ऋषभ. पाहूया ऋषभ आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत. सुंदर असा तटवलेला चेंडू, उत्तम प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं सुजीत जंगम यांनी. एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे गाळदेव संघाला. गाळदेव संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. प्रेम जंगमांचा पुढचा चेंडू ओमकार यांना. पाहूया ओमकार जंगम आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. ओमकार जंगम यांना प्रेम जंगमांचा चेंडू समजलेला नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू, धावसंख्या 8 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. प्रेम जंगम खूप सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. पाहूया चौथ्या चेंडू मध्ये काय करामत करता येते. सुंदर असा तटवलेला चेंडू, परंतु एकच धाव आणि एका धावेवरती समाधान मानावं लागले गाळदेव संघाला. गाळदेव संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या झालेली 9 वरती. टू गो. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामधले प्रेम जंगम यांचे. पाहूया ऋषभ आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर असा निर्धाव पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त अशी एक धाव गाळदेव संघाला मिळत आहे. गाळदेव संघाची धावसंख्या 10. गाळदेवच्या संघाची धावसंख्या झाली 10.
पाहूया प्रेम यांचा पुढचा चेंडू. ऋषभ यांना चार. ऋषभ यांनी चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 14. शेवटचा चेंडू प्रेम यांचा. पाहूया शेवटच्या चेंडूवरती. या शेवटच्या चेंडूवरती ऋषभने जर चौकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक त्याला ओमकार कडून देण्यात येईल. गेले त्याचे 200 रुपये तुझे वाचले. शेवटचा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. 2 षटक पूर्ण. गालदेव संघाची धावसंख्या 14. अजूनही त्यांना कमीत कमी मला वाटतं 37 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत अष्टपैलू खेळाडू शुभम. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. सामना करतील ओमकार. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झालेली आहे 15. शेवटचे 2 षटक. गालदेव संघाला धावसंख्येत 36 धावांची आवश्यकता. सुंदर असा पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. शुभम यांना अजूनही काही खेळपट्टीचा अंदाज आलेला दिसत नाहीये आणि 2 निर्धाव त्यांनी अतिरिक्त धावामध्ये भर काढलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. चांगल्या पद्धतीचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू. ओमकार यांना काही समजलं नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पाहूया पुढच्या चेंडूमध्ये शुभम आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. सामना करतायत ओमकार. सुंदर असं बॉलिंग. 2 चेंडू वाईट टाकून 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पाहूया तिसऱ्या चेंडूमध्ये पुन्हा एकदा तिसरा देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे 16 या धावसंख्येवरती. ओमकार यांना काही शुभमचा बॉल समजत नाहीये. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 17. 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे 3 चेंडू वाईट पद्धतीचे असे शुभमने आतापर्यंत टाकलेले आहेत. पाहूया चौथ्या चेंडूमध्ये काय चमत्कार करतायत का शुभम आपल्या संघासाठी. आणि चमत्कार केलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या स्थिरावलेली 17 या धावसंख्येवरती. पाहूया शुभम यांचा पुढचा चेंडूचा सामना कसा करतात ओमकार. पुन्हा एकदा लेग बायचा चौका. पंचांचा इशारा चौकार. सामना करतायत ओमकार. बॅटची कड घेऊन चेंडू उडालेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि चोरून दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. शेवटचा आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहे सुनील जंगम. अष्टपैलू असू खेळाडू. उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट गोलंदाज असा अष्टपैलू खेळाडू सुनील जंगम आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. सामना करतायत ऋषभ.
पाहूया आपल्या संघासाठी 28 धावा 6 चेंडू मध्ये करतायत की नाही. गालदेव संघाला 28 धावांची गरज. गालदेव धावसंख्या 23. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल झालेले दृश्य. जंगमचा सामना करतात विकास जंगम. दुसऱ्या चेंडूवरती सुंदर असा चेंडू आणि दुसरी धाव गेल्याच्या नादामध्ये 6वा गडी देखील गालदेव संघाचा बाद झालेला आहे. अशा प्रकारे जवळजवळ 26-27 धावांची आवश्यकता आहे गालदेव संघाला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. निर्धाव पद्धतीचा चेंडू सुनील जंगम यांचा. पुन्हा 3 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. सुनील जंगमचा सामना करतायत विकास. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत ते. सुनील विकास जंगम यांनी सुंदर तटवलेला चेंडू. किती धावा घेतल्या पंचांनी सांगायचं आहे. 2. 1-1. एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे गालदेव संघाला. गालदेवची धावसंख्या 25. अजूनही 26 धावांची आवश्यकता गालदेव संघाला. निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट. अतिरिक्त अशी 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 26. 25 धावांची आवश्यकता गालदेव संघाला. सुनील जंगमचा सामना करतायत परंतु चेंडू काही समजत नाही. किती चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि शेवटच्या चेंडूमध्ये गालदेव संघाला 25 धावांची आवश्यकता होती आणि अशा पद्धतीने धारदेव संघानं गालदेव संघावरती 25 धावांनी विजय मिळवलेला आहे. टॉस झालेला आहे का अंतिम सामन्याचा. झालाय. टॉस करून घ्या त्याला आणि टॉस झाल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर हा सामना चालू करण्यात येईल. तळदेव संघाचे संघनायक आणि धारदेव संघाचे संघनायक 5-10